आणि त्या कटिंग दाढीतून जर का समजा आम्ही गॅस घेऊ शकलो नाही, आम्ही जर पेट्रोल गाडीत भरू शकलो नाही आणि जर का खायला तेल घेऊ शकलो नाही, तर मग आम्ही कटिंग दाढी का करावी? असं नाही. लॉकडाऊननंतर आमचं दरवाढ तशी नसते. आमची दरवाढ ही जानेवारी साधारण आम्ही दरवाढ करतो दरवर्षी. त्या हिशोबाने आमची दरवाढ आहे. आत्ता आम्ही लॉकडाऊनच्या हिशोबात कुठली दरवाढ केलेली नाही आहे. जी दरवाढ तुम्ही जी म्हणता तो गैरसमज आहे. कारण दरवाढ याचा अर्थ असा झालेला आहे की आता कसं आलं की लॉकडाऊन कोरोना हा सर्व जगामध्ये नवीनच आला. त्या अनुषंगाने ज्यावेळेला कोरोना आल्यानंतर यूज अँड थ्रो ॲप्रॉनची संकल्पना आली, यूज अँड थ्रो नॅपकिनची संकल्पना आली. मग ते ज्यावेळेला करताना ज्यावेळेला कस्टमरची जर का कटिंग करायची असेल आणि त्याला कोरोनापासून प्रोटेक्शन देण्यासाठी जर का आम्हाला त्यावेळेला यूज अँड थ्रो ॲप्रॉन, त्याला मास्क देणं, जर का यूज अँड थ्रो मास्क देणं जर आलं तर त्याचे पैसे जे आहेत ते आम्हाला त्याच्यात एक्स्ट्रा घ्यावे लागतात. म्हणजे कटिंग जी आहे ती आमची आहे तेवढाच दर आहे. फक्त त्याच्यामध्ये आम्हाला जे काही त्याचे यूज अँड थ्रोचं जे मटेरियल घ्यायला लागतं, ॲप्रॉन असेल किंवा मास्क असतील किंवा त्याच्यासाठी लागणारं दाढीला लागणारं नॅपकिन आहे, त्याचे पैसे वाढलेले आहेत. त्यामुळे ती दरवाढ झालेली नाही आहे. लोकांचा तो गैरसमज झालेला आहे. ही जी दरवाढ केली आहे ती दरवाढ तुम्हाला परवडण्यासारखी आहे का? नाही सर, परवडण्यासारखी नाही आहे. पण अत्यावश्यक म्हणजे काय, थोडक्यात आम्हाला काही कार्यक्रमाला जायचं असेल सरून करता आम्ही 2 दिवसांनी दाढी करत होतो व्यापारी असल्यामुळं. जी 2 दिवसांनी करतो ती आता 8 दिवसांनी करावं लागते परवडत नसल्यामुळं. एवढं म्हणून आहे ती परवडण्यासारखी नाही आहे. पण आता काय करणार, कोरोनाच्या काळामध्ये खूपच लोकांचे हाल झालेले आहेत. आणि मी पण एक व्यावसायिक आहे. मलाही त्याच्यात अनुभव आलेला आहे. माझा फुलांचा व्यवसाय असल्यामुळे मलाही कळतं आहे काय करायचं आहे. माझ्या पण धंद्यावर परिणाम झालेला आहे. त्यामुळे मलाही दाढी करणं गरजेचं आहे. जिथं 8 दिवसात एकदा करत होती, तिथं 15 दिवसांनी एकदा केलीच पाहिजे, गरजेचंच आहे ते.